दिवंगत लोकनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अमरावतीत जनसेवा सप्ताहाला सुरुवात करण्यात आली आहे. रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपणासारख्या समाजोपयोगी उपक्रमांद्वारे त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विधान परिषद आमदार संजय खोडके यांनी स्वतः रक्तदान करत अजितदादांच्या विचारांचा वारसा समाजसेवेतून पुढे नेण्याचा संदेश दिला आहे. दिवंगत लोकनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अमरावती शहरात जनसेवा सप्ताह उपक्रमाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. जुना बायपास मार्गावरील सखा मंगलम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विधान परिषद आमदार संजय खोडके यांनी उपस्थित राहून स्वतः रक्तदान केले. तसेच रक्तदात्यांचे अभिनंदन करत समाजातील प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदान करण्याचा संकल्प करावा असेही आवाहन केले. यावेळी बोलताना संजय खोडके म्हणाले की विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर अजितदादा पवार यांची आठवण येते. समाजसेवा, विकास आणि लोककल्याण हीच त्यांची खरी ओळख होती. वाढदिवस किंवा जयंती गाजावाजा करून साजरी करण्यापेक्षा रक्तदान, वृक्षारोपण आणि समाजोपयोगी उपक्रम राबविणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचे त्यांनी सांगितले. रक्तदान हे केवळ दान नसून एखाद्याला नवजीवन देण्याचे महान कार्य आहे. अपघातग्रस्त, गंभीर रुग्ण आणि थेलेसेमिया ग्रस्त बालकांसाठी रक्तदान अत्यंत महत्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी मनपा स्थायी समितीचे सभापती अविनाश मार्डीकर यांनीही रक्तदानाचे महत्व अधोरेखित करत युवकांनी मोठ्या संख्येने या चळवळीत सहभागी व्हावेत असे आवाहन केले. कार्यक्रमात रक्तदात्यांचा प्रमाणपत्र आणि वृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला. विविध मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने रक्तदाते या उपक्रमात सहभागी झालेत. रक्तदान, वृक्षारोपण आणि समाजसेवेच्या माध्यमातून दिवंगत अजितदादा पवार यांच्या विचारांना अभिवादन करत अमरावतीत जनसेवा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. समाजोपयोगी उपक्रमांद्वारे लोकसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम पुढील काही दिवस विविध कार्यक्रमांसह सुरू राहणार आहे.